नमस्कार मित्रांनो, शीतल सुरवाडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फोडणी न देता फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारी झटपट चिकन रेसिपी, तेही अगदी सोपी आणि चवदार। चिकन ही फक्त रेसिपी नाही मित्रांनो, ती घरातल्या माणसांना एकत्र आणणारी आठवण आहे। गरमागरम झणझणीत चिकनची भाजी आणि आपली माणसं दोन्ही असली की आयुष्य कसं सुंदर वाटते। तर खरोखर मित्रांनो, असा स्वाद जर घ्यायचा असेल ना तर अशी झणझणीत चमचमीत चिकन रेसिपी तुम्ही बनवा। झटपट बनते बरं। ना फोडणी द्यायचं टेन्शन, ना जिरा तडका मारायचं टेन्शन, कसलंच टेन्शन नाही, ना दुनियाभरचे मसाले काढायचं टेन्शन। फक्त झटपट अशी बनणारी, ताबडतोब बनणारी 15 ते 20 मिनिटात ही भाजी चिकन रेसिपी बनते। तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही बी खा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झाली होती। तर चला मित्रांनो, झणझणीत चमचमीत अशी चिकन रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल अशी ही झणझणीत चमचमीत हे चिकन रेसिपी तुम्ही बघा पहिले आणि मग नंतर कमेंट करून नक्की सांगा की चिकन रेसिपी कशी झाली होती ना। तर चला मित्रांनो, तर मित्रांनो, इथं ना मी अर्धा किलो चिकन घेतलं। चिकन स्वच्छ धुवून घेतलं, 2 ते 3 पाण्यानं चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर चला आता मसाले काढू। मसाले काही जास्त काढायची गरज नाही। इथं मी 2 कांदे घेतले, मस्त उभे कट करून घेतले, 1 लसणाचा गाठा घेतला, थोडासा धनिया घेतला, 3 मिरची मी मस्त हिरवी मिरची कट करून घेतली। तर आता काय करायचं, हे चिकन आहे ना, या चिकनमध्ये सगळे मसाले टाकून ना आपल्याला चिकन मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, मसाला लावून घ्यायचा आहे। तर त्यासाठी कृती बघा काय करते मी, आहे ना। तर मित्रांनो, आता आपण हा कांदा ना मस्त फ्राय करून घेऊ, आहे ना। फ्राय केल्यानंतर ते टेस्ट ना जबरदस्त येणार आहे। तर चला आता। तर मित्रांनो, इथं मी कढई घेतली। कढई ना आपल्याला जाडी कढई वापरा लागते बरं। पतली कढई जर असली तर चिकन लागू शकते, त्यासाठी जाडी कढई वापरा। त्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच मी मस्त तेल टाकलं। कांदा मस्त परतून घ्यायचा। आता व्यवस्थित कांदा परतेपर्यंत तोपर्यंत आपण लसण वगैरे काढू। इथं मी लसण अद्रक घेतली, आता हे कुटून घेऊ मस्त, आहे ना, खलबत्त्यामध्ये। अद्रक लसूण मस्त कुटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडासा मस्त धनिया बी कुटून घेऊ आपण, आहे ना, बारीक मस्त असं कुटून घेऊ। बघू शकता मित्रांनो, मस्त बारीक पेस्ट तयार झाली। तर मित्रांनो, असा हा कांदा आपल्याला मस्त व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आता मी करते गॅस बंद। तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये खडे मसाले ॲड करू। तर इथं मी 1 दालचिनीचा तुकडा घेतला, 1 तेजपत्ता घेतला, थोडंसं खोबरं घेतलं। खोबरं बी मी तसंच टाकून दिलं, वर काही मिक्सी जारमधून काढलं नाही। आणि 7 ते 8 मी इथं मिरे घेतले आणि कस्तुरी मेथी घेतली, काही मसाले घेतले, ते बी याच्यात ॲड करून द्यायचे आहेत आपल्याला। तर आता काय करायचं, जे चिकन होतं ना ते चिकन आपण कढईमध्ये टाकून घेऊ। नंतर मी जे हिरव्या मिरच्या कट केल्या ते आपण टाकू, लसण अद्रकची पेस्ट ते पण आपण याच्यामध्ये टाकू, 2 टोमॅटो कट केले होते मी ते पण याच्यामध्ये टाकू, थोडंसं दही टाकू, 3 ते 4 चम्मच दही। तर मित्रांनो, कधीही चिकन बनवताना ना दही अवश्य वापरा। दह्यामुळे ना एक नंबर असा फ्लेवर येते ना, जबरदस्त हॉटेलसारखा। तर इथं ना मी 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच मी हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं। मीठ थोडं व्यवस्थितच घाला, कारण आपण अजिबातही पाणी न टाकता हे रेसिपी इथं बनवून राहिलो चिकन, आहे ना। आणि आणखीन मी इथं गरम मसाला टाकला, चिकन मसाला, धने पावडर बी मी इथं 1 चम्मच टाकली। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण 10 मिनिटं नाहीतर 20 मिनिट तुम्ही ठेवू शकता। या रेसिपीची एक खासियत आहे मित्रांनो, तुम्ही जर हे चिकनना 20 ते 25 मिनिट जर तुम्ही मॅरिनेटसाठी जर ठेवून दिलं ना, काय तुमची भाजी होणार आहे जबरदस्त बिलकुल। तर इथं ना मी 10 मिनिट समजा मी इथं मॅरिनेटसाठी ठेवून दिलेलं आहे चिकन। बघू शकता मित्रांनो, 20 मिनिटानंतर मस्त मॅरिनेट झालेलं आहे। तर आता काय करायचं, स्लो फ्लेममध्ये मस्त गॅस ऑन करून ठेवायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटानंतर
थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे चिकन आहे ना, ताकी चिकन हे लागलं नाही पाहिजे कढईला. त्यासाठी म्हणते मी की हे चिकन करायचं असेल ना तर कढई तुम्ही जाडबुडाचीच कढई घ्या. जाडबुडाची कढई जर घेतली ना तर चिकन अजिबातही लागत नाही आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, मी 10-15 मिनिट झाले. त्याच्यानंतर मी व्यवस्थित एकदम फिरून घेते की चिकन हे व्यवस्थित झालं किंवा नाही. तर बघू शकता मित्रांनो, फक्त 20 मिनिटात एकदम स्लो फ्लेमवर ही चिकन रेसिपी बनवून तयार झालेली आहे मित्रांनो. तर बघू शकता काय जबरदस्त, बिलकुल एक पाण्याचा थेंबही न टाकता ही चिकन रेसिपी तयार झाली मित्रांनो. तर मित्रांनो, शेवटी लिंबाचा रस, धनिया घाला आणि तयार आहे आपली फोडणी न देता बनवलेली झटपट चिकन रेसिपी. तर चिकन रेसिपी पोळी, भाकर किंवा भातासोबत बी एक नंबर लागते बरं. तुम्ही कशासोबत बी खाऊ शकता आहे ना. जर तुम्हाला ही सोपी आणि झटपट चिकन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी सोपी रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आजची रेसिपी कशी आवडली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आहे ना. तुम्ही बी ट्राय करा आणि कशी झाली होती ते बी कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला आवडेल अशी रेसिपी जर तुम्हाला बनवून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की ह्या रेसिपीवर तुम्ही व्हिडिओ बनवा. मी अवश्य बनवायचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर चला मित्रांनो, भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.